नमस्कार मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांसाठी नवीन वर्षाची भेट आहे, खुशखबर आहे। दिव्यांगांना 1 जानेवारी 2026 पासून रेल्वेत आधुनिक आणि विशेष सुविधा मिळणार आहेत। त्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की रेल्वेमध्ये अनेक सुविधा दिल्या जातात। दिव्यांग बांधवांना रेल्वेचे कार्ड देण्यात येते। दिव्यांग बांधवांसाठी रेल्वेचा स्पेशल डबा असतो। तसेच आता दिव्यांग बांधवांना रेल्वे स्टेशनवर रेल्वे लाईनमध्ये उभे राहण्याची गरज नाही, कारण की त्यांच्यासाठी तिकीट काढण्यासाठी वेगळी खिडकी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, नवीन वर्षाची भेट ही दिव्यांग बांधवांना मिळणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून भारतीय रेल्वेमध्ये दिव्यांगांना मिळणार विशेष प्राधान्य आणि सुविधा। मुख्य दिव्यांग न्यायालय दिल्ली यांनी भारतीय रेल्वेमध्ये दिव्यांगांसाठी विशेष सुविधांबाबत एक ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे। जे मुख्य दिव्यांग न्यायालय आहे दिल्लीमध्ये, त्यांनी आता जे भारतीय दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी रेल्वेमध्ये विशेष सुविधांबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2026 रोजी मिळालेला हा विजय देशातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी भेट मानली जात आहे। या प्रसंगी सर्वांचे अभिनंदन करताना सचिव सौरव कुमार म्हणाले की दिव्यांगांचे हास्य हीच आमची ओळख आहे आणि हा निर्णय त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सन्मानजनक बनवेल। रेल्वेमध्ये दिव्यांगांसाठी नवीन युगाची सुरुवात होणार आहे। मुख्य दिव्यांग न्यायालय दिल्ली यांचा हा मैलाचा दगड ठरणार आहे। निर्णय 31/12/2025 रोजी म्हणजे 2025च्या शेवटच्या दिवशी आला आहे। या निर्णयामुळे नवीन वर्षात खालील बदल आपल्याला होताना दिसतील। त्यामध्ये नवीन सुविधा, नवीन वर्षात दिव्यांगांना रेल्वे प्रवासात आधुनिक आणि विशेष सुविधा मिळतील। तर मित्रांनो, या ठिकाणी आता कोणता निर्णय आलेला आहे, दिव्यांग न्यायालयाने या ठिकाणी कोणता निर्णय दिलेला आहे, तर आपण या ठिकाणी बघू शकता। हा महत्त्वाचा निर्णय न्यायालय मुख्य आयुक्त दिव्यांगजन यांनी दिलेला आहे। या ठिकाणी जी कंप्लेंट केली होती ते सौरभ कुमार होते। त्यांनी दिव्यांगांच्या वतीने कंप्लेंट केलेली होती। कोणाच्या विरुद्ध केली होती, तर चेअरमॅन रेल्वे बोर्ड यांच्या विरुद्ध ही कंप्लेंट केलेली होती। या ठिकाणी आता निर्णय दिलेला आहे आणि या ठिकाणी या निर्णयामध्ये महत्त्वाची बाब जी सांगितलेली आहे, कोणकोणत्या सोयी सुविधा या ठिकाणी द्यायला पाहिजेत। तर या ठिकाणी बघा, कोर्टाने ऑर्डर केलेली आहे, सांगितलेले आहे की कोर्ट डायरेक्टेड दॅट पोर्टेबल व्हीलचेअर रॅम्प या ठिकाणी पोर्टेबल व्हीलचेअर रॅम्प या ठिकाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे। मग सर्व ट्रेनमध्ये रेल्वेमध्ये हे करणे गरजेचे आहे। तसेच इम्प्रूव्ह हायजेनिक क्राउड कंट्रोल अँड मॉनिटरिंग PWD कोचेस, त्या ठिकाणी जे PWD म्हणजे दिव्यांग जनांचे कोचेस आहे त्या ठिकाणी गर्दी होणार नाही। तसेच व्यवस्थित त्याची सोय लावायचे काम या ठिकाणी रेल्वेने करायचे आहे। इन्स्टॉलिंग ऑफ CCTV कॅमेराज, रेल्वेच्या या डब्यामध्ये CCTV कॅमेरा लावायची या ठिकाणी न्यायालयाने आदेश दिलेला आहे। या ठिकाणी सांगितलेले आहे, सूचना केलेल्या आहे। इस्टॅब्लिश ऑफ इफेक्टिव्ह रिपोर्टिंग मशीन्स फॉर ॲड्रेसिंग, अशा पद्धतीने त्या ठिकाणी कंप्लेंट करण्यासाठी त्या ठिकाणी तक्रार पेटी किंवा तक्रार दिला जाईल अशी मशीन त्या ठिकाणी ठेवण्यास सांगितलेली आहे। रिस्पॉन्डेड डायरेक्ट सबमिट अँड ॲक्शन टेकन रिपोर्ट ऑन कंप्लेंट विदिन 3 मंथ, म्हणजे जर या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी कंप्लेंट केली तर त्या ठिकाणी 3 महिन्याच्या आत या ठिकाणी त्या दिव्यांग बांधवांना त्याचे उत्तर देणे गरजेचे आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने 31/12/2025 रोजी दिव्यांग न्यायालयाने सर्व दिल्ली बोर्डाचे चेअरमन यांना या ठिकाणी ही ऑर्डर दिलेली आहे। रेकॉर्डिंग प्रोसेस या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। दिव्यांग बांधव आहे त्यांना अनेक गैरसोयी होतात, त्यांना सोयी सुविधा दिल्या जात नाही। जे PWD कोचेस आहे, इक्विपमेंट आहे, सुटेबल फॅसिलिटी नाही, तसेच या ठिकाणी रॅम्प नाही, पाण्याची सोय नाही आणि त्या ठिकाणी गर्दी असते। तर त्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी या सर्व सोयी सुविधा दिल्या जाणार आहे। आणि अशा पद्धतीने रेल्वे बोर्डाविरुद्ध या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी ही केस जिंकलेली आहे।
दिव्यांग बांधवांसाठी न्यायालयाने अतिशय महत्त्वाच्या सूचना आणि आदेश हे रेल्वे बोर्डाला केलेले आहे। त्याप्रमाणे आता रेल्वे कोचेसमध्ये जे दिव्यांग बांधवांसाठी आरक्षित आहे, PWD साठी कोचेस आहेत, त्याच्यामध्ये CCTV कॅमेरे लागणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे। आणि दिव्यांग बांधवांना आणखी महत्त्वाची एक अपडेट म्हणजे जर तुम्हाला रेल्वेमध्ये किंवा रेल्वे कोचेसमध्ये बसल्यानंतर कोणी त्रास दिला किंवा तुम्हाला काही तक्रार असेल तर 130 या क्रमांकावर तुम्ही तात्काळ तक्रार करू शकता। लगेच तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।